कधी ना कधी न समजताच ऐकावं लागेल हे आम्ही कधी लक्षात घेतो. जर ऐकलं तरच समजण्याचा प्रसंग आपल्या जीवनात येऊ शकतो, नाही ऐकलं तर नाही. एक दुसरा आमच्यात नेहमी विकल्प असतो, सोपं वाचा. कठीण असेल तर तो स्वाध्याय करायला आम्हाला आवडत नाही. सोपं सोपं काही असेल तर आवडते. तर म्हणतात त्यामध्ये काय झालंय असं की सोपं सोपं असलं तर डोक्याला ताण नाही, मूळ तत्व लक्षात घ्यायचं कारण राहिलं नाही. काय करावं काय नाही काय सोडावं एवढं समजलं संपलं झालं की खूप काही आपण समजलो असं समजतो. तर एक गोष्ट नक्की आहे की जेव्हा डोक्याला ताण पडतो आपल्या, तेव्हा आपण त्या जिनवानीशी एकाग्र होतो, तन्मय होतो. जेव्हा सोपं असते तेव्हा तन्मय होत नाही, तिकडे लक्ष जाते. आणि म्हणून हा विकल्प जीवनात आणू नका की जे कधी ऐकलं नाही ते कशाला ऐकायचं. जे ऐकलं नाही, जे समजलं नाही तेच ऐकायचं आहे, तेच परिचय करून घ्यायचा आहे त्याचा. आणि ते केलं नाही म्हणून ही सुलभ कथा राहिली नाही. वस्तुतः आत्म्याचा स्वभाव असल्यामुळे ही सुलभ असायला. आता 5 परिवर्तनाचं नाव केलं आपल्याला तिथे नाव आहे द्रव्य परिवर्तन. थोडक्यात अत्यंत परिभाषा ठेवल्या आहेत. शरीर योग्य व कर्मयोग्य बुद्धल वर्गनाचा अनंत वेळा जीवाशी संबंध नाही. 2 शब्द ठेवले, शरीर योग्य आणि कर्मयोग्य. काय ठरवले? वेगळे आहे. शरीरात करता लागणारा पुद्गल स्कंध वेगळा आहे, कर्मात करता लागणारा पुद्गल स्कंध वेगळा आहे. हा एक भाग आहे. दुसरा काय असेल? 2 शब्द ठेवले. तर द्रव्य परिवर्तन 2 प्रकारचं सांगितलं, एक कर्माचं आणि एक शरीर. आणि म्हणूनही 2 ठेवलेले आहे. अनंत वेळा शरीराच्या कर्मांचं ग्रहण करत आलो, धर्म कर्मांनाही अनंत वेळा आम्ही ग्रहण केलं. अनंत भाव असे गेले आणि आज जर जागे झालो नाही तर तुमचे अनंत भावही पाहतात. दुसरं परिवर्तन ठेवलं आहे क्षेत्र परिवर्तन. लोकाकाशाच्या प्रत्येक प्रदेशामध्ये अनंत वेळा जन्मलो आणि मेलो. असा एकही लोकाकाशाचा प्रदेश राहिला नाही की जिथं आम्ही अनंत वेळा जन्म घेतला नाही किंवा अनंत वेळा मरण केलेलं नाही. काल परिवर्तन. काल 2 प्रकारचा, उत्सर्जनी आणि अवसर्जनी. कशाला म्हणणार आहात? उत्सर्जनी काल म्हणजे काय आणि अवसर्जनी काल म्हणजे काय? काय असेल सगळ्याची वृद्धी होते चांगल्या गोष्टींची, त्याला उत्सर्जनी म्हणतात. जिथं चांगल्या गोष्टींची हानी होते त्याला अवसर्जनी काळ असं म्हणतात. आपला कोणता काळ आहे हा? अवसर्जनी आहे का उत्सर्जनी आहे? शरीराची वृद्धी होऊ लागली, आज विज्ञानाने किती सुख सोयी आणून दिल्या. उत्सर्जनी काळ आहे का अवसर्जनी काळ? मानणार आहात की उत्सर्जनी मानणार आहात? आहे अवसर्जनी, पण आमच्या मान्यतेत आज तो उत्सर्जनी बसलाय. आणि म्हणून आज आम्ही किती पुढे जात आहोत हे मानतो आहे. म्हणतात अशा उत्सर्जनीच्या अवसर्जनीचा काळ किती आहे तो जर लक्षात घेतला तर लक्षात येईल. अवसर्जनीचा काळ पहिला काळ असतो 3 पल्ल्याचा, दुसरा काळ असतो 2 पल्ल्याचा, तिसरा काळ असतो 1 पल्ल्याचा, चौथा काळ असतो 21,000 सागराचा, 5वा काळ जेवढाच, 6वा काळ जेवढाच, दुसरा 6वा काळही तेवढा. याप्रमाणे
या सगळ्या काळाच्या प्रत्येक समयात हा जीव जन्मला आहे आणि मरण केलेलं आहे, तरी थकलो नाही त्या जन्म मरणावर. भवपरिवर्तन मनुष्य देव नारकी दिव्यांचे भाव अनंत वेळा धारण केले. प्रत्येक भाव हा अनंत वेळा आमच्या जीवनात धारण केला, अनंत वेळा सोडला. पहिला आहे भाव परिवर्तन. शुभ अशुभ भाव रूपी भावाचं परिवर्तन आम्ही अनंत वेळा केलं आणि सगळ्यात मोठं परिभ्रमण असणार असं हे भाव परिवर्तन आहे की या भाव परिवर्तनाचा काळ सगळ्यात मोठा आहे बाकीच्या सगळ्या परिवर्तनापेक्षा. तर या पाचही परिवर्तन आम्ही अनादिकालापासून अनंत वेळा करत आलो. थोडं लक्षात घेण्यासारखं आहे. सम्यक दर्शन झाल्यावर काय होणार? सम्यक दर्शन झाल्यावर काय होते आठवत नाही कोणाला? काय होते? सम्यक दर्शन कोणाला होऊ शकते? ज्याचा अर्थ उद्गल परावर्तन काळ झालेला आहे त्याला आहे की उलटा? दोन्ही. ज्याला सम्यक दर्शन झालं त्याचा काळ अर्धउद्गल परावर्तन शिल्लक आहे, त्याच्यापेक्षा जास्त नाही. हे बरोबर. हा असा आहे नियम की उलटा? असं उलटा दोन्हीकडून एकच आहे. सम्यक दृष्टी झाला तर झाला म्हणजे तेवढाच काळ त्याचा शिल्लक आहे हे नसते. त्याशिवाय तो अधिक काळ त्याचा आहे तो सम्यक दृष्टी म्हणा एवढा नाही. कमी असू शकेल, कमी असू शकेल पण त्याच्यापेक्षा अधिक नाही. म्हणजे या 5 परिवर्तनापैकी 4 परिवर्तन बाद होतात. त्याचे एक सम्यक दर्शन प्राप्त झाल्यानंतर 5 परिवर्तनापैकी 4 परिवर्तन बाद झाले. राहिलं एक परिवर्तन द्रव्य परिवर्तन. त्या द्रव्य परिवर्तनाचे 2 प्रकारचे होते, कर्म आणि कर्म परिवर्तन. तर या 2 परिवर्तनातलं ही एकच परिवर्तन होते म्हणून अर्ध उद्गल परावर्तन हे नाव आहे. हा जो काळ दिला त्याने म्हणजे किती कमी राहतात त्या सम्यक दृष्टी जीवाचं परिभ्रमण शिल्लक राहतं. हा सगळं लक्षात घ्या. जोपर्यंत सम्यक दर्शन होणार नाही तोपर्यंत अनंत भाव असेच फिरावे लागणार आहे. त्यातून आमची सुटका. हे क्रमाने द्रव्यापासून भावापर्यंत मोठे मोठे आहे. आत्मा तर अरूपी आहे. रूपी द्रव्यांचा भोग कसा घेईल? प्रश्न उठायला. आत्मा अरूपी आहे आणि ज्याचा भोग घेतोय म्हणजे कोणाचा घेऊ आपण उद्गलाचा भोग घेणार आहोत तो जर रूपी आहे तर हा अरूपी आत्मा रूपी पदार्थाचा भोग कसा घेऊ शकेल? घेऊ शकत नव्हतात. वस्तुतः हा समजून घ्यावा लागणार आहे. जरी प्रश्न उभा आहे तरी म्हणतात जर हा नियम आहे आमच्या जवळ की अरूपी आत्मा रूपी पदार्थाचा भोग घेऊ शकत नाही तर या भोगाच्या पाठीमागे का लागतो आहे हा सरळ प्रश्न आपल्याकडे आपल्याला. जिथं सिद्ध भगवान राहतात तिथं गेलो का नाही आपण? सिद्ध शिलेवर गेलो आहोत का नाही? कसं गेलो? सिद्ध म्हणून नाही गेलो. सिद्ध शिलेवर अनंत वेळा गेलो पण सिद्ध म्हणून नाही गेलो. सिद्ध शिलेवर आम्ही विभूती म्हणून अनंत वेळा गेलो. नंतर परिवर्तन त्या सिद्ध शिलेवर गेल्यानंतर थांबलं नाही. हे नाव वाक्य आपल्याला जशी प्रकाशातच वस्तू दिसते तसे भेद ज्ञान रूपी प्रकाशातच आत्मवस्तू दिसणार.
ह्या वेदज्ञानाचा प्रकाश पडला तरच आम्हाला आमचा शुद्ध आत्मा दिसू शकणार आहे, शुद्ध आत्मा आमच्या दृष्टीत येणार आहे. हा जीव अनंत वेळा समोचना केला, दिव्य ध्वनी ही ऐकली अनंत वेळा, तरी का नाही संपलं परिभ्रमण. एकच शब्द ठेवलाय, पण मानली नाही. दिव्य ध्वनी ऐकली, पण दिव्य ध्वनीला ते सांगितलं ती गोष्ट मान्यतेत कधी आलीच नाही, ज्ञानात आली नाही. आधी ज्ञानात एखाद्या वेळीच मान्यतेत चुकून आली नाही आणि म्हणून आमचं परिभ्रमण थांबलेलं असणार. इह केलं सकलस्यापि जीवलोकस्य संसारचक्र क्रोधादिलोकितस्य अशान्तम् अनन्तद्रव्य क्षेत्र काल भाव परावर्तैः समुपक्रांत भ्रान्तेः एकछत्रीभूत विश्वतया महता मोहग्रहेण गौरिव बाह्यमानस्य दशमो दुर्जितस्य कृष्णातंत्रत्वेन व्यक्तान्तराधेः उत्तम्य युगकृष्णायमानं विषयग्रामम् उपरुदानस्य परस्परम् आजातत्वम् आचरताम् अनन्तशः श्रुतपूर्वक अनन्तशः परिचितपूर्वक अनन्तशः अनन्तपूर्वक एकत्व विरुद्धत्वेन अत्यंत विसंवादी अपि कामभोगानुमुक्ता तथा सकलस्यापि जीवलोकस्य या विश्वात जेवढे काही जीव मात्र आहे ते सगळे संसारचक्र क्रोधादी गोष्टीचं हा हे जे काही संसाराच्या परिभ्रमणाचं चक्र सुरू आहे त्याच्या क्रोधादी गोष्टीचं त्यांच्या खेळाप्रमाणे अश्रांत न थकता धर्मासाठी थकणार, विषयासाठी विकारासाठी पंचेंद्रियाच्या विषयासाठी आमच्या घरात कार्य असेल किंवा एखादा फंक्शन असेल तर किती काम करतो तेव्हा आम्ही थकणार नाही. परंतु धर्मासाठी जर काही करावं लागलं तर आम्हाला थकवा येणार आहे. तू अश्रांत न थकता अनंत द्रव्य क्षेत्र भाव परावर्तन हे 5 परावर्तन फिरण्यात तुला कधी दुःख झालं नाही. आम्हाला आता घरून इथं यायचं तर पहिले काहीच नाही, पण या परिभ्रमणात जे फिरतो आहे तिथं मात्र आम्ही थकलो नाही. समुपक्रांत ध्यानले एक छत्री ज्यांनी आमच्या जीवनात भ्रांत उत्पन्न केली आहे, आम्हाला भविष्य बनवलंय, आम्हाला दारू पाडली आहे, दारू पाडली मोहरूपी दारू पाडली आहे. असा एक छत्रीकृत विश्वतया एक विश्वावर एक छत्री ज्याचं राज्य आहे, संपूर्ण विश्वावर त्याचं राज्य आहे, सगळे त्याच्या अधीन बनलेले आहेत. अशा महता मोहग्रहीण महानशा मोहरूपी विषाच्यानं आम्हाला भूताची भीती वाटते, विषाची भीती वाटते. काय करतात भूत लागल काय, विषाचं लागल काय, कोणी करणी करल काय, कोणी काही होईल काय, अशा अनेक भीती आम्हाला लागते. परंतु म्हणतात हा मोहरूपी विषाच्या पाठीमागे लागलाय याची भीती वाटली कधी, याची भीती जोपर्यंत जीवनात वाटत नाही तोपर्यंत हा भूत आपली इच्छा सोडणार नाही. म्हणून महता मोहग्रहेण गौरीव बाह्यमानस्य गाई बैलाप्रमाणे
सारखं तसं हो तुम्ही तस्य आमची इच्छा सारखी वाढते आहे. जेवढं मिळालं त्यात कधी समाधान नाही. जे मिळत आहे त्याच्यापेक्षा अधिक कसं मिळवू, कसं त्याच्या पुढे सरकू, यासाठी जो सदा आकुलित आहे. कृष्णा आतंकत्वेन कृष्णारूपी रोगानं आतंक म्हणजे रोग व्यक्तांतरा हे अशी रोगाची व्यक्तता ज्या जीवनात आली आहे. कृष्णारूपी हा महान रोग आहे. बाकी रोगाला आम्ही घावतो, हा कृष्णारूपी रोग कधीच थांबत नाही आणि याचं औषध कोणाला दाखवलं नाही. बाकी सगळ्या रोगांचं औषध डॉक्टरांजवळ आहे, पण आमच्या जीवनात हा कृष्णारूपी रोग आलेला आहे. याचं औषध कोण्या डॉक्टरजवळ आहे, कोण्या डॉक्टरकडे जावं लागतं? युद्धाज्ञाकडे तो एक डॉक्टर आहे. हा कृष्णारूपी रोग जर थांबवायचं असेल एकच डॉक्टर आहे की आपल्या स्वतःच्या जवळ असणाऱ्या शुद्धाज्ञाकडे जावं. उत्तम्य उत्तम्य मृगतृष्णाय मानम मृगतृष्णे प्रमाणे वारंवार वारंवार विषयग्रामम उपबंधानस्य त्या पंचेंद्रियाच्या विषयांना सोडायची इच्छाच नाही. ते कधी कसे सुटणार नाही याच्यासाठी आमची सारी जे वैभव आमच्या जवळ आहे ते कसं सुटणार नाही आणि ते कसं वाढवायचं, आम्ही अधिक बंधनात कसं पडू, यासाठी आमचे सारे प्रयास आहे. म्हणतात परस्परम आचारत्वम आचरता. हा आणि दुसऱ्याला काय सांगत आहे की बाबा आता सध्या तुला हेच पापच करावं. अजून आपण काय म्हणतो, पैसा मिळवण्यासाठी पाप करावंच लागतं. त्याच्याशिवाय आजच्या जगात पैसा मिळणार म्हणजे आम्ही प्रवृत्त कशात करतो आहे, पापामध्ये त्याला प्रवृत्त करतोय. म्हणून परस्परम आचारत्वम आचरता अनंतशा अनंत वेळा पूर्वी यायचे. अनंतशा परिचित पूर्वा अनंत वेळा परिचयही केला. अनंतशा अनुभूत पूर्वा अनंत वेळा त्याचा अनुभवही केला. एक कुणाचा केला? एकत्व विरुद्धत्वेन अत्यंत विसंवादिनी अपि एकत्वाच्या विरोधी असणारी, अत्यंत विसंवादिनी, कष्टी करणारी, दुःख देणारी अशी रीती काम भोगाची बंधाची कथा आहे किंवा काम भोगाने अनुबद्ध असणारी कथा. इदंतु नित्य व्यक्ततया अंतः प्रकाशमानमपि कषाय चक्रेण सह एकीक्रियमानत्वात् अत्यंत तिरोयुक्तं सत्सु स्वस्य अनात्मज्ञतया परेषाम् आत्मज्ञानानाम् उपासनाच्च न कदाचिदपि श्रुतपूर्वं न कदाचिदपि परिचितपूर्वं न कदाचिदपि हा शुद्ध आत्मा कसा आहे हे मी सांगते, म्हणून म्हणायचं असं नाही. आचार्य अमृतचंद्र देत आहेत की तो नित्य व्यक्त आहे. शब्द मुलाच आहे. काय म्हणजे काय? तो नाही आणि प्रगट होणार आहे असं नाही. आज तो शक्ती रूपाने आहे, उद्या त्याची पर्याय होणार आहे असं नाही. तो आज तसा आहे, नित्य व्यक्त आहे, तसाच्या तसाच आहे. अंतःप्रकाशमानमपि यंत्ररंगामध्ये प्रकाशमान म्हणजे पुरा तसाच्या तसा तो आहे. पर्याय कशी असते? पर्याय अंतरंगात आहे, द्रव्यात पर्यायी आहे, पण प्रकाशमान नाही, व्यक्त नाही. परंतु हा शुद्ध आत्मा अंतरंगात सदा प्रकाशमान असा. हा असा
असूनही काय झालंय? कशाय चक्रेन सह एकी क्रियमानत्वात्. शब्द खूप मुलांचा आहे आचार्यांचा, म्हणून संस्कृतिकेकडेही लक्ष द्या. पुस्तक सर्वांजवळ नसेल तर मागून घेत चला. कशाय चक्रेन सह एकी क्रियमानत्वात्. कशाय चक्रानं एकी केलं असं नाही म्हणत. हा कषाय चक्राच्या द्वारे एकी क्रियमानत्वात्. याने स्वतः या कषायाला आणि आपल्या ज्ञान स्वभावाला एक रूप केलं. जबाबदार हा आहे कषायाने. आम्ही त्या कषाय भावाला आपला स्वभाव मानला, हाच आमचा अपराध आहे. म्हणून एकी क्रियमानत्वात्. वस्तुतः एक नसतानाही हा एक मानतो आहे. अत्यंत तिरोभूतम सत्सु. तो अत्यंत तिरोभूत झाला. म्हणजे काय तिरोभूत झाला म्हणजे त्याच्यावर कोणतं आवरण टाकणारं कर्म आहे का नाही. मी नेहमी सांगत असते दोनच गोष्टी निरावरण आहे त्याला. एक शुद्ध आत्मा की त्याच्यावर आवरण टाकणारं कोणतंही कर्म याशिवाय नाही. आणि दुसरं काय सांगितलं? सगळ्यात छोटं ज्ञान. पर्याय समास म्हणजे सगळ्यात लंबपर्यंत जीवाला होणारं जे ज्ञान आहे, त्याच्या सूक्ष्म जे ज्ञान आहे, त्या ज्ञानावर आवरून टाकणारं कर्मज्ञान. मती ज्ञानाचा भेद आहे तो, पण मती ज्ञानाचा भेद असूनही त्यावरही जर आवरण टाकणारं कर्म असतं तर काय आपत्ती आहे? बिना ज्ञानाचा जीव राहिला असता आणि बिना ज्ञानाचा जीव राहिलो तो जीव कसा? आणि म्हणून हे दोनच निरावरण आहे. कोणते दोन निरावरण झाले? एक शुद्ध आत्मा आणि एक सगळ्यात शुद्धी ज्ञान पर्याय. तिरोभूतम सत्सु. आम्ही आमच्या मान्यतेत त्याला तिरोभूत केलेलं असणार. स्वस्य अनात्मज्ञतया. आम्ही कधी त्याला जाणून घेतलंच नाही, जाणण्याची इच्छा झाली नाही, जाणण्यासाठी प्रयास केला नाही किंवा लागणाऱ्या गोष्टी मिळवल्या. परेशान आत्मज्ञानाना उपासना. आणि ज्याला आत्म्याची कथा ज्ञात आहे अशा ज्ञानी जीवाच्या त्यांची उपासना केली नाही, त्यांच्या जवळ सरकलो नाही, त्यांच्याशी संपर्क ठेवला नाही, हे तुकडे आत्म्यात ओढून घेईल काय आणि आमचं परिभ्रमण थांबवायचं आहे. भीती काय आहे आम्हाला? जर आत्मज्ञानी जे त्यांच्या संपर्कात आम्ही गेलो तर आत्मज्ञानी बनू आणि आत्मज्ञानी बनू तो परिभ्रमण थांबू दे. आम्हाला परिभ्रमणात आनंद आहे आणि म्हणून आम्ही आत्मज्ञानीची उपासना कधीही कधी. परेशान आत्मज्ञानाना अनुपासनाच न कदाचिदपि शुद्धपूर्वम. या शुद्धात्म्याची कथा आजपर्यंत कधी ऐकली नाही. न कदाचिदपि परिचितपूर्वम. चुकूनही त्याचा परिचय करून घेतला नाही. न कदाचिदपि अनुभूतपूर्वम. मग अनुभव कसा आहे? आधी ऐकलीच नाही. ऐकावं लागत तर कठीण असलं तरी समजत. एकदा ऐकून समजसार समजलाच पाहिजे की आपली कल्पना चुकीची आहे. आणि ते नेहमी म्हणत असत की त्यांनी समयसारचं अध्ययन 200 वेळा. तात्याजी हे सांगत होते नेहमी की तात्याजींच्या जीवनातही 100 वेळा तरी कमीत कमी या समयसारचं अध्ययन त्यांनी आपल्या जीवनात केलं. आणि त्या अध्ययनातून समयसार मध्ये एवकार शब्द किती वेळा आला त्याची मोजदार आहे.
म्हणजे त्या वेळात समस्यांचं अध्ययन करूनही कधी बोर झाले नाही. म्हणतात आम्हाला ही कथा जी आहे ती ऐकावी लागेल. ऐकल्यानंतर त्याचा परिचय होईल. परिचय झाला तरच अनुभवात येईल. सम्यक दृष्टी व्हायचं असेल तर नियम काय दिला आचार्यांना? ज्ञानी व्हायचं असेल, सम्यक दृष्टी व्हायचं असेल तर या सुधारण्याची कथा ऐकावी लागेलच. त्याला त्याचा परिचय करून घ्यावा लागेल. त्याला निर्मल विवेकालोक विदितम केवलम एकत्वम. कुणाला अनुभव केला नाही, कोण परिचित झाला नाही तर निर्मल भेद ज्ञान रूपी जगाच्या रूपानं केवळ सगळ्या विचारांपासून भिन्न असणार असं एकत्व मात्र आम्ही अनुभवात. आता एकत्वस्य या एकत्वाची कथा स्वामी